नमस्कार मित्रांनो, आकाश गाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत खरेदीला. चला तर मित्रांनो, आपण निघालो आहोत खरेदीला. खरेदीला जात होतो आम्ही आमची छोटीशी फॅमिली आम्ही निघालो बाईकवरून मार्केटला. खरेदीच करायची म्हटल्यानंतर पैशाचीच गरज असते. मग आम्ही निघालो बँकेच्या दिशेने. बँकेत गेल्यानंतर आम्ही इथे निघाले पैसे काढून शेजारीच असलेल्या सुप्रभात कलेक्शनमध्ये कपडे घेण्याचा आमचा निर्णय झाला. फायनली आम्ही पोहोचलो सुप्रभात साडी सेंटरला. बाहेरून एकदम उन्हात आल्यानंतर आतमध्ये गेलो, थंडगार वाटले. मग आम्ही काय दुकान बघितलं, मग कपडे घ्यायला सुरुवात झाली. मग अक्षूला, मला आणि घरच्या फॅमिलीला कपडे बघायला सुरुवात झाली. अक्षूचं डोडोबुडो करून इकडे तिकडे फिरत होती. मग आम्ही अक्षूने काय मग लहान भावल्याला खेळायला सुरुवात केली. मग खालून वर, वरून खाली. तर घरचे म्हणले आपल्याला खालच्या फ्लोअरला जावं लागेल. मग आम्ही खालच्या फ्लोअरला आलो. मग घरचे इथं साड्या ड्रेस काय असतील ते बघायला सुरुवात केली. मग आम्ही बसलो आमच्या मोबाईलला खेळत, ब्लॉग काढत. बघू शकता तुम्ही. मग बघता टाईमपास करत आम्ही घेतली आमची सेल्फी आणि बघत राहिली दुकानाकडं. खरेदी चालू होती. एवढ्या मारू चालत घेतला पूर्ण. अक्षी नुसती खेळत होती. फायनली आम्ही वरती गेल्यानंतर अक्षीला म्हणलं छोटीशी चप्पल घ्यावं. मग अक्षूला आम्ही चप्पल घेतली, बिल घेतलं आणि आम्ही निघलो घराकडे. घराकडे म्हणलं कडक उन्हाचा पारा असल्यामुळं आपण घेऊया थंड. मग घरच्यांनी आणि अक्षूने आग्रह केला आपण घेऊया फालुदा. मग आम्ही फालुदा वगैरे घेतला, बिल वगैरे दिलं आणि आम्ही निघलो घराच्या दिशेने. पिठाबुळी बसस्थानकाच्या परिसरात मस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सजावट पण करण्यात आली होती. कारण की 14 एप्रिल पण जवळ येत होती आणि आमची 14 एप्रिलसाठी खरेदी पण झालेली आहे. आणि फायनली आपण आता घरच्या अक्षूला घरी सोडून आपण चाललो आहोत टेलरकडे. आणि टेलरकडे जायचं यासाठी आपल्याला ते आपण आता घेतलेले कपडे आपल्याला टाकायचे शिवायला. मित्रांनो बघू शकता, साई टेलर आपल्या मित्राचं दुकान आहे, शफिक शेख. मग शफिकला भेटल्यानंतर शफिकने स्माईल दिली. पूर्ण कारागीर माझ्याकडे बघून हसत होते. मग लखानाक शफिक म्हणलं कसं आपण चाय घेऊन. मग आम्ही गेलो चाय याला. फायनल चाय घेतली, थोड्या गप्पा गोष्टी मारल्या. गप्पा गोष्टी मारून आम्ही निघालो फायनली घराकडे. तर मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.